श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत भक्त प्रल्हादाची कथा. नक्कीच ऐका सर्वांनी. आणि सर्वात पहिले आपण महाराजांना त्रिवार मुजरा करूया आणि आपल्या आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा एक बलशाली आणि दृष्ट असा राजा होता. त्याला भगवान ब्रह्माकडून एक विशेष वरदान प्राप्त झालेलं होतं. त्या वरदानानुसार त्याला न कोणत्याही प्राण्याने, ना कोणत्याही माणसाने, ना अंतरंगात, ना बाहेर, ना दिवसभरात, ना रात्रभरात आणि न कोणत्याही शस्त्राने मारता येईल असं वरदान त्याने ब्रह्माकडून मागितलेलं होतं. आणि या वरदानामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत गर्वित झाला होता आणि त्याने देवतेचा म्हणजे सर्व देवलोकांचा तिरस्कार सुरू केला. त्याला आपली सत्ता प्रस्थापित करायची होती आणि तो आपल्या वयाच्या सर्व प्रजेला खुदा म्हणून पूजा करण्यास भाग पाडू इच्छित होता. हिरण्यकश्यपू हा जो राक्षस होता त्याने खूप प्रचंड प्रमाणात भक्त प्रल्हादाला खूप त्रास दिला. आणि त्यावेळेला पण त्याच्या इतर मर्जीच्या विरोधात त्याचा मुलगा म्हणजे प्रल्हाद मात्र एका वेगळ्याच मार्गावर तो चालत होता. प्रल्हाद हा लहानपणीच भगवान विष्णूचा भक्त झाला होता. म्हणजे त्याला भगवान विष्णूची भक्ती एवढी आवडायची आणि तो एवढा रममाण व्हायचा की तो स्वतःचं सुद्धा भान विसरून जायचा. प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त असल्यामुळे त्याला नेहमी विष्णूच्या नामाचा जप करणं आणि करत राहणं हे त्याला नेहमीच आवडायचं. आणि त्याच्या भक्तीत लीन असणं हे प्रल्हादाला तर खूपच आवडायचं. प्रल्हाद हे सर्व जगतच्या सत्य असलेल्या परमेश्वरावर विश्वास ठेवणारा होता आणि त्याच्या शरणागतीला तो जीवनाचा सर्वोत्तम मार्ग मानत होता. अशा ह्या भक्त प्रल्हादाने खूप आपल्या भगवंताची भक्ती करून कशा प्रकारे त्याच्या दृष्ट आणि राक्षसी वडिलांना कशी मात केली तो म्हणजे त्या कथेचा सारांश आपण पुढे बघणारच आहोत. खूप प्रयत्न केले प्रल्हादाला त्रास देण्याचे, त्याला नको ते सतावून सोडण्याचे. आणि तसंच हिरण्यकश्यपूला प्रल्हादाचा विष्णूच्या भक्तीत लीन असणं हे त्याला आवडायचं नाही आणि त्याला तो अनुभव अजिबात सहनही होत नव्हता. त्याला वाटलं एका दिवशी की प्रल्हादाला आता आपण सही करणं आवश्यक आहे. कारण भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाच्या घरामध्ये जन्माला आलेला होता आणि भक्त प्रल्हाद हा पूर्णपणे वेगळा होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला अनेक वेळा विष्णूंचा तिरस्कार करण्यास सांगितले, परंतु प्रल्हाद आपल्या श्रद्धेत वडिलांचे सर्व दबाव, शारीरिक पीडाही सहन करीत राहिला. त्याने आपल्या श्रद्धेत कधीही कमतरता पडू दिली नाही. तो कधीही डगमगला नाही, तर सातत्याने नीतिनियमाने त्याने त्याची भक्तीही सुरूच ठेवली. आणि नेहमी तो फक्त एकच जप करायचा, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. हिरण्यकश्यपूने त्याला बरेच दडपण दिले. तो प्रल्हादला वणव्यात टाकत होता. त्याला विषारी सापांसोबत भरलेल्या गटात टाकून द्यायचा किंवा उष्णतेत भाजून टाकणे आणि त्याला प्रचंड दंड देणे हे त्याचं नित्यनेमाचं ठरलेलंच होतं. आपण होळीची कथा ऐकलीच असेल की होळी दहन का केलं जातं आणि त्या दिवशी होळीने आपल्या भाच्याला म्हणजेच प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन ती बसली होती. तिचा उद्देश दुसराच होता, मात्र झालं दुसरं काहीच. पण प्रल्हाद तोडला नाही, तो डगमगलाही नाही. त्याच्यावर कितीही कोणतीही संकट आली तरीही तो चपळतेने भगवान विष्णूंचे नाव घेत असायचा. त्याच्या विश्वासाने
त्याला सर्व संकटातून वाचवले आणि नेहमी भगवान विष्णूने त्याला त्या संकटांना सामोरे जाण्याचं बळही त्याला दिलं. जसे जसे त्याच्यावरती एखाद्या अन्यायाचे घाव पडत होते तशी तशी त्याची भक्तीही दृढ होत गेली आणि तो आपल्या भगवंताच्या चरणी लीन होत गेला. एके दिवशी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला शरण जाऊन विचारले, काय प्रल्हाद, तू म्हणतोस ना माझा भगवंत सर्वत्र आहे, माझा भगवंत, तुझा भगवंत सर्वत्र आहे असा म्हणतोस ना तू, कुठं आहे तो? प्रल्हादने शांतपणे उत्तर दिले, विष्णू प्रत्येक ठिकाणी आहे, तो प्रत्येक पदार्थात आहे. हिरण्यकश्यपूने खूप रागाने तो असा चवताळून उठला आणि म्हणाला, जर तो सर्वत्र आहे तर मी या स्तंभात त्याला दाखव, म्हणजे या स्तंभामध्ये मला तो दाखव तुझा भगवंत. असे त्या छोट्या प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने त्याला विचारपूस केली, त्याला आव्हान केलं की दाखव, जर तुझा भगवंत सर्वत्र आहे ना तर दाखव मला याच्यामध्ये. हिरण्यकश्यपूने आपल्या मजबूत अशा दंडाने त्या स्तंभाला ठोठावले आणि त्याला जोरात अशी हाताने बुक्का मार दिल्याची हे केली. त्याच वेळी त्या स्तंभातून एक विचित्र रूपातून भगवान विष्णूचे अवतार प्रस्थापित झाले. नृसिंह रूप, नृसिंह हा माणसाचे आणि सिंहाचे मिश्रण असलेला अवतार होता. तो अगदी अक्राळ विक्राळ होता. तो धड मनुष्यही नव्हता आणि तो धड सिंहही नव्हता. जो विशेषतः हिरण्यकश्यपूच्या वरदानाचा भंग करणारा होता. म्हणजे त्याचा काळ आता हा नजदीक आलेला होता. कोणाचा? तर हिरण्यकश्यपूचा. कारण त्याने वरदानच तसं मागितलं होतं, मला कोणताही प्राणी, कोणताही मनुष्य, ना दिवसा ना रात्र अशी वेळ त्याने भगवान ब्रह्माकडून मागितलेली होती. मग नृसिंहाने हिरण्यकश्यपूच्या समोर येऊन त्याला सापडले. त्याला पकडून नृसिंहाने हिरण्यकश्यपूच्या वर आणले आणि त्याला एकाच वेळी त्याच्या वरदानापासून मुक्त करून त्याची शिक्षा दिली. म्हणजेच काय, आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत की संध्याकाळच्या वेळेला दारात बसून, उंबरठावरती बसून नृसिंहाने म्हणजे भगवान विष्णूंनी आपल्या मांडीवरती त्याला घेऊन त्याचं पोट फाडून त्याचा बळी घेतला होता. आणि कोणतंही शस्त्र नाही, त्याच्या नखांच्या शस्त्राने त्याला नष्ट केले होते. आणि यानंतर भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाला सगळ्या जाचापासून त्याची मुक्तता केली. पुढे भगवान प्रल्हादाला आशीर्वाद देऊन त्याला गादीवरती बसवण्यात आलं. पण प्रल्हादाच्या मनात कोणाबद्दलही काही द्वेष नव्हता. तो त्याच्या वडिलांच्या कृत्यावर कधीही राग व्यक्त करत नव्हता किंवा करतही नाही. त्याच्या हृदयात एकच भावना होती, भगवान विष्णूंच्या प्रति निष्ठा आणि प्रेम, ते स्नेह, ते वात्सल्य, त्याच्या निष्ठेने आणि आत्मविश्वासाने त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त झाली. पुढे चालून सर्व राज्याचा कारभार किंवा त्या गादीवरती कोणाला बसवण्यात आलं तर भक्त प्रल्हादाला त्या गादीवरती म्हणजे हिरण्यकश्यपूच्या गादीवरती त्याला बसवण्यात आला. मग त्याचा राज्याभिषेक सोहळा कोणी केला तर भगवंतांनीच म्हणजे भगवान विष्णूंनीच केला. त्याचे जे राज्य होते त्या राज्यामध्ये त्याने शांततेने आणि न्यायाने आपले जे काही विचार होते तो मांडत गेला. आणि भक्त प्रल्हादाची जीवनगाथा एका महान भक्ताची कथा बनली. तो कोणत्याही संकटापेक्षा मोठा ठरला. म्हणजे त्याच्यावर येणाऱ्या संकटांपेक्षा तो नेहमीच वरचढ ठरला. कारण त्याच्या नामस्मरणामध्ये एवढी श्रेष्ठता होती की साक्षात भगवंताला त्याच्या मदतीला यावं लागायचं. कारण त्याचा जो विश्वास होता, त्याचं धैर्य होतं, त्याची भक्ती होती, त्याच्या जीवनातील सर्वोत्तम ती एक
शक्ती ठरली. तर श्रोते हो, आजची कथा एक खूपच बोध देणारी आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत ह्या कथा, आणि आपण नेहमी बघतोच की आध्यात्मिक शक्तीचा अनुभव हा काय असतो. आणि भक्त प्रल्हादाच्या भक्तीतून तो भगवान विष्णूंना किती समर्पित होऊन गेलेला होता. मानसिक त्याच्यावरती किती त्रास झाले, शारीरिक झाले, पण खूप मोठ्या संकटांचा सामना करत त्याने त्याचे जीवन आपल्याला नेहमी सांगत राहतं की अध्यात्मावरती त्याने आध्यात्मिक राहून त्याने त्या शक्तीने जो विश्वास संपादन केला, जो विश्वास ठेवला भगवंतावर, की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला ते उपयोगी ठरलं आणि साक्षात भगवंताला त्याच्या मदतीसाठी यावं लागलं. तर नक्कीच तुम्हाला ही कथा आवडली असेल. श्री स्वामी समर्थ सर्वांना.